नमस्कार मित्रांनो, स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग मालिकेत अभिनेत्री प्रियंका तेंडोलकर ही खलनायिकेची भूमिका साकारत आहे। तिच्या प्रिया या भूमिकेला चांगलाच प्रतिसाद मिळतोय। मात्र या भूमिकेमुळेच तिला आता सोशल मीडियावर अनेक नकारात्मक प्रतिक्रियांचा सामना करावा लागतोय आणि याबाबतच तिने आता भाष्य केलं आहे। सध्या या मालिकेची कथा प्रिया उर्फ तन्वी भोवती फिरते। तिचं सतत खोटं बोलणं, नायक आणि नायिकेविरोधात कट कारस्थान करणं हे प्रेक्षकांना इतकं भिडतंय की मला आता सोशल मीडियावर त्यासाठी तिरस्काराच्या प्रतिक्रिया मिळतायत। मला अतिशय वाईटरित्या ट्रोल केलं जातंय। त्यामुळे प्रियंका म्हणून तेव्हा मला खूपच वाईट वाटतं, पण मी ती माझ्या कामाची पोचपावती समजते। प्रियंका, हेच तुझं यश आहे असं दिग्दर्शक आणि माझी मालिकेची टीम मला नेहमीच सांगत असतात, असं ती म्हणाली। पण भविष्यात पुन्हा नकारात्मक भूमिकेसाठी विचारलं गेलं आणि ती खलनायिका प्रियासारखीच असेल तर कदाचित मी विचार करेन, कारण मला नेहमीच प्रेक्षकांना काहीतरी नवीन द्यायचं आहे, असंही ती पुढे म्हणाली। तर तुम्हाला ठरलं तर मग मालिकेतील खलनायिका आवडते का? कमेंट करून नक्कीच सांगा। धन्यवाद।